कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या डे केअर सेंटरमध्ये पालक आपल्या पोटच्या गोळ्याला सुरक्षित समजून सोडतात, त्याच ठिकाणी 2 ते 3 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बंगळुरूच्या ब्रुकफील्ड परिसरातील कॅपजेमिनीच्या HAL कॅम्पसमध्ये असलेल्या डे केअर सेंटरमधील हे अंगावर काटा आणणारं वास्तव्य आहे. इथे कंपनीचे कर्मचारी आपल्या लहान मुलांना कामाच्या वेळेत विश्वासाने ठेवत होते, मात्र याच केंद्रात 2 ते 3 वर्षांच्या चिमुकल्यांचा छळ केला जात होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही धक्कादायक व्हिडिओमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. मुलं रडू लागली किंवा त्यांनी आवाज केला की त्यांना शिक्षा म्हणून चक्क फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रम मध्ये बसवलं जात होते. एवढ्यावरच या महिला कर्मचाऱ्यांची क्रूरता थांबली नाही, तर काही मुलांना तासनतास बाथरूम मध्ये कोंडून ठेवण्यात आले, तर काहींना वेस्टर्न टॉयलेटवर जबरदस्तीने बसवून टॉयलेट जेट स्प्रेनं त्यांच्या तोंडात पाणी मारण्यात आले. हा प्रकार बाल मदत हेल्पलाईन आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर HAL पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या प्रकरणात मंजुळा, विजयलक्ष्मी, सिंधू, भवानी आणि बिंदू या 5 महिला केअर गिव्हर्स विरोधात बालन्याय म्हणजेच ज्युवेनाईल जस्टिस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या या सर्व महिलांची कसून चौकशी करत असून हे व्हिडिओ कधीचे आहेत आणि आणखी किती मुलांवर असा अत्याचार झालाय त्याचा तपास करीत आहेत. या घटनेनंतर संबंधित IT कंपनीनं खबरदारीचा उपाय म्हणून हे ऑन कॅम्पस डे केअर सुविधा तात्पुरती बंद केली आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलंय. या घटनेनं कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे केअर केंद्राच्या सुरक्षतेवर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बालसंगोपन केंद्रामध्ये CCTV देखरेख, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणं आणि कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी आता देशभरातून जोर धरू लागली आहे.